विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने जेलमधून सुटताच तक्रारदार पीडित तरुणीच्या घराबाहेर फटाके फोडत ढोल ताशे वाजवले। उल्हासनगरच्या रमाबाई टेकडी परिसरामध्ये घराचा दरवाजा तोडून 2 तरुणींना बाहेर खेचलं आणि त्यांचा विनयभंग करण्यात आला होता। मुलींच्या तक्रारीनंतर आरोपींना अटक करण्यात आली होती, पण न्यायालयाने त्यांना जामीन दिला। कल्याणमध्ये पोलिसांनी 25,000चा गांजा जप्त केलाय। त्याचप्रमाणे या प्रकरणी रवी गवळी या तरुणाला अटक देखील करण्यात आली आहे। त्याच्याकडून 1120 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। भिवंडीत अमूल बटरचे बनावट उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर प्रशासनाने छापा टाकलाय। या ठिकाणी अमूल कंपनीचं 100 ग्रॅम आणि 500 ग्रॅम वजनाचं बनावट बटर तयार करण्यात येत असल्याचं आढळलंय आणि या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। या ठिकाणाहून रिफाइंड पामोलिन तेलाचा 73.4 किलो, त्याचप्रमाणे वनस्पती तेलाचा 73.4 किलो असा साठा जप्त केला। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने स्वबळाची तयारी सुरू केल्याचं दिसतंय। वनमंत्री गणेश नाईक ॲक्शन मोडमध्ये आलेत आणि त्यांनी मॅरेथॉन बैठका घ्यायला सुरुवात केली आहे। हिंदी सक्ती केल्यास दुकानं नाही तर शाळाही बंद करू अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे। ठाण्यातील वाघे एस्टेट परिसरामध्ये ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर भाषण केल्यानंतर आता ठाण्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते कामाला लागलेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।